दुसऱ्या वर्षाच्या श्रावणातील गोष्ट. मी मॅट्रिकमध्येच होतो. श्रीपादही इंटरमध्येच होता. परीक्षेला आम्हाला टेनिसचे क्रॉसिंग द बार होते, पण परीक्षेचा बार काही आम्हाला ओलांडता आला नाही. उडी मारताना तंगडी मोडली नाही हे नशीबच. शांताबाईंची यौवनवेल आता फुलली होती. तिची फुले मात्र अजून काही कारणांमुळे कारणी लागली नव्हती. राधा काकूंच्या जाचाची डिग्री सारखी वाढतच होती. शांताबाईकडून चूक होत होती की सासूबाईला ती नुसती दिसत होती, हा प्रश्न वादग्रस्त आहे. दिवाळीला शांता माहेरी गेली, पण किती मिन्नतवारीने 15 दिवसांपेक्षा जास्त राहिली नाही. तिला राहू दिली नाही. माझ्या सांगण्यावरून शांतेने श्रीपादला एक पहिले पत्र लिहिले. त्यात तिने आपले हृदय योग्य शब्दात रंगवले होते. उत्तर पाठवण्याची अत्यंत आग्रहाची विनंती केली होती. पत्रावर पत्ता मी लिहिला होता. उत्तराची 3 महिने वाट पाहिली. पेपर वाईट गेले असावेत असे मी अनुमान केले. 8 दिवसांनी तो कल्याणास आत्तेच्याकडे गेला. शांताबाईने मला सांगितले की तो तिच्याकडे रोषयुक्त मुद्रेने पाही. रिझल्ट लागल्यावर तो घरी आला. नापास झाल्याबद्दल त्याला फार वाईट वाटले. वडिलांनी धीर दिल्यामुळे पुन्हा ते 3ऱ्या वर्षी पुण्यास गेले. मधून त्यांचे खुशालीचे पत्र येई. नवऱ्याला 1000-1200चा फायदा करून देऊन सोनूताई त्याच्या मार्गातून दूर झाल्या. तिच्या मृत्यूचा दोष कोणाच्याशा न्यायाने शांताबाईंच्या माथी आला. त्याचप्रमाणे मुलगा नापास झाला. सुनेच्या पायगुणामुळे. मुलगी मेली सुनेच्या पायगुणामुळे. राधा काकूंची पाठीची शीर दुखते म्हणून बिब्बा घातला. तो उतून 2 महिने दुखणे झाले सुनेच्या पायगुणामुळे, इत्यादी इत्यादी. वैशाखी संकष्टीचा दिवस. 15 दिवसांपूर्वी शांताबाईला चांगलाच ताप येऊन गेला होता. तिची प्रकृती अशक्त झाली होती. उपास असला की तिला काम जास्त पडावयाचे. आज मी सकाळच्या प्रहरी अभ्यासाला कंटाळून सहज फिरत फिरत मागच्या दारी गेलो. शांताबाई तेथे घागर लावून खोल विहिरीचे पाणी ओढीत होती. एकटीला घागर ओढणे तिला जड जात होते. नदीचे पाणी अगदीच घोट्याला असल्यामुळे गावातल्या चाव्यांनाही तासभर पाणी सुटत असे. वापरावयाला विहिरीचे पाणी घ्यावे लागे. विहिरीचे पाणी बरेच खोल होते. मी विहिरीत डोकावून विचारले, काय चालले आहे वहिनी? संसार. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी रहाटाच्या दुसऱ्या हाताला हात लावला. तुम्ही कशाला ओढायला लागता उगीचच? का? दुसऱ्याचे श्रम वर्ज का अगदी? ही आता तेवढी एकच घागर घेऊन जा. तोपर्यंत मी दुसरी ओढून ठेवतो. मी दुसरी घागर लावून विहिरीत सोडली. एक घागर ओतून आल्यावर मी विचारले, कितीसे भरावयाचे आहे पाणी? हौद भरायचा आहे. तुम्ही एकट्या का पाणी ओढून भरणार हौद? हो. वेडी आहेच झालं वहिनी. ती घागर ओतून येईपर्यंत मी घागर ओढून अर्ध्या वाटेपर्यंत नेऊन देत असे. श्रीपादचे काही पत्र आले होते का? हो, खुशालीचं. वहिनी, किती खंगला आहात तुम्ही. माहेरी तरी का नाही जात 4 दिवस? सुख हसतंच नशिबी तर सासरीच नसतं का लागलं? मला केशवसुतांच्या ओळी गुणगुणाव्याशा वाटल्या. अमुचा पेला दुःखाचा डोळे मिटूनी प्यायचा. त्या दिवशी रात्री माझ्या कानी राधा काकूंचा कडकडाट आला. त्याला कशाला बोलवलं होतंच पाणी ओढायला? आता उष्टशेणालाही बोलव शेजाऱ्या पाजाऱ्यांना. नाजूक नार आणि चापकाचा मार, इत्यादी. मी खिडकीतून डोकावले. शांता जेवणासाठी म्हणून पानावर बसली होती. तिच्या डोळ्यातून सारखा अश्रुप्रवाह चालला होता. तिची दृष्टी देव्हाऱ्यावर होती. देव्हाऱ्यात निरांजनाच्या प्रकाशात देवावर नुकतीच वाहिलेली दुर्वा फुले गंभीर शोभा देत होती. पूर्व दिशा किंचित उजळ दिसत होती. स्वयंपाकघराच्या दुसऱ्या टोकाला कायसेसे करीत राधा काकू शांताबाईंच्या आईबापांचा उद्धार करीत होत्या. 1-2 घास खाण्याचा शांतेने कसातरी प्रयत्न केला. तिने ताट उचलून गाई पुढे ठेवले. खरकटी भांडी घासण्यासाठी परसात आणली व तुळशीच्या ओट्यावर बसून ती स्पुंदून रडू लागली. मी पाठीमागे जरा अंतरावर उभा होतो. आकाशात उजेड होता, पण जमिनीवर अजून अंधार होता. हरिभाऊ पलीकडचे मोडक, आमचे काका वगैरे मंडळी पडवीत गप्पा मारीत बसली होती. उन्हाळ्याचे दिवस. साधारण उकाडा होता. चहूकडे लोक विश्रांतीच्या तयारीत होते. वहिनीने वृंदावनावर डोके टेकले. आकाशाकडे पाहून दोन्ही हात जोडले. मी खालच्या स्वरात
उद्विग्नपणे नकळत बोलून गेलो. प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी. कोण? भाऊजी? होय वहिनी. माझी भांडी घासण्यासाठी आला का? नाही. मग का आला? सहज. पुन्हा ती वृंदावनावर डोके ठेवून स्वस्थ राहिली. थोड्या वेळाने मी तिला हाक मारली. वहिनी. तिने माझ्याकडे अगदी शून्य दृष्टीने पाहिले. आज तुम्ही जेवला नाही वहिनी? मला संकष्टी होती. संध्याकाळी? आत्ताच जेवण झालं. मी पाहिले सर्व. जीवाचे काही बरे वाईट करून घ्यायचे आहे का मनात? नाही. माहेरी जाता का काही दिवस? नको. इतकी भांडी आता घासणार तुम्ही? हो. सकाळला ठेवली तर 11 वाजायला आले आहेत. माझ्या इच्छेवर आहे का ते? गळल्यासारखे वाटते आहे ना तुम्हाला? हो. आजारी पडायचे आहे का? नशीबच असेल तर काय करायचं? हळूहळू तिने भांडी घासून संपवली. विनाकारण ताटकळत का उभे आहात साक्षीला भाऊजी? मला सुख आहे त्यात. सुख कसं असतं हो? शब्दांनी सांगता कसे येईल? खरंच भाऊजी सुखी तुम्ही. हेवा वाटतो का तुम्हाला? नाही. का बरं? का वाटावा हेवा? मी काही बोललो नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली, भाऊजी जा आता. कशाला शिणता उगीच माझ्यासाठी? तुझ्यासाठी? हो मग कोणासाठी? स्वतःसाठी. काही वेळाने मी म्हणले, तुम्हाला सोबत नको का कोणी? हवी आहे. मग कोण आहे मी गेलो तर? तिने आकाशाकडे बोट दाखवले. चंद्र आता बराच वर आला होता. पश्चिम दिशेला एखादी दुसरी तारका चमकत होती. सगळी सृष्टी शांत होती. शांता भांडी घेऊन घरात गेली. मी जड पावलांनी घरात येऊन आपल्या बिछाण्यावर पडलो. कितीतरी वेळी मी विचार करीत होतो. कितीतरी वेळ मी झेप घेत होतो. दुसऱ्या दिवशी भाऊंनी मला सहज चहाला बोलवले. सर्वांचा चहा घेऊन झाल्यावर कप भरून शांताबाईंकरता ठेवला होता. ती परसात कायसे करीत होती. मी दारातून बाहेर पडता पडता वळून पाहिले. हरिभाऊ माझ्या पुढे होते. काकूंनी पायांनी चहा पालथा केला आणि उद्गार काढले. अगं बाई झालं. चहा घ्यायचा सोडून तासाचे तास तसाच ठेवायचा निवत. मांजरानं पालथा केला सगळा. वहिनी पटकन आत आली. तिला मांजर काही कुठे दिसले नाही. पुन्हा चहा करून प्यायची गोष्ट कोण काढणार? माझा नेहमीचा प्रघात उशिराने नदीवर स्नानाला जावयाचा. वरच्या घाटाला फक्त कमरेइतके पाणी होते म्हणून तिथे फक्त उन्हाळ्यात सर्व स्नानाला व धुण्याला येत. 11 वाजून गेले होते. ऊन चमचम लागत होते. नदीतली वाळू तापून गेली होती. मी नदीला जाई पाण्यात डुंबण्यासाठी. पाण्याशेजारच्या वाळूला थंडावा असे. शाळेतली पुष्कळ मुले स्नानांसाठी येऊन तिथे बराच वेळ खेळत बसत. मी वाळवंटात पाय पसरून थोडा वेळ झाला नाही तोच वहिनी मोठभर धुणी घेऊन येताना दिसली. तिचे तोंड सुकलेले आणि काळवंडलेले दिसत होते. दुःखाची छटा त्यावर स्पष्ट होती. जवळच एक प्रेत जळत होते. त्याकडे तिची नजर होती. तिचे वस्त्र मलिन होते. पाऊल जड पडत होते. रडून रडून डोळे सुजलेले दिसत होते.